मालवणच्या किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे। जवळपास 35 फुटी पुतळा हा कोसळला। पुतळा कशामुळे कोसळला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला असल्याची बातमी समोर आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वी म्हणजे बरोबर 4 डिसेंबर 2023 ला या ठिकाणी या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती म्हणजे जवळपास 35 फुटी या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। नौदल दिनानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता। याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांच्याकडून। रोहन, पुतळा आता नेमका कसा कोसळला, का ही घटना घडली, या सगळ्या संदर्भात काही अपडेट मिळतात का? काही अहवाल सादर होणार आहे का? काय घडतंय नेमका ग्राउंडवर? नक्कीच मालवणमध्ये सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली आणि समुद्रात तसं वातावरणही नव्हतं, वादळाचं वगैरे असं कुठलंही वातावरण नाहीये। वातावरण योग्य असलं तरी हा जो पूर्णाकृती पुतळा जो आहे शिवाजी महाराजांचा, तो मागील वर्षी जवळपास 4 डिसेंबर 2023 रोजी त्याचं काम करणार होतं। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि वर्ष सुद्धा होत नाही तोपर्यंत हा सकाळी 11च्या सुमारास ही पूर्ण जो छत्रपती महाराजांचा जो पुतळा होता तो खाली कोसळला गेला आणि त्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये ही जी बातमी ज्यावेळी समजली खळबळ माजली आणि विशेष करून शिवप्रेमी जे आहेत, शिवप्रेमीमध्ये मोठी यामुळे संतापाची लाट कोसळलेली आहे। त्यानंतर जे ठाकरे गटात शिवसेनेचे आमदार आहेत वैभव नाईक यांनी स्वतः इथे भेट दिली आणि भेट दिल्यानंतर स्वतः ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यालय आहे मालवणच्या किनारपट्टीवर तिथे ते गेले आणि त्यांनी सरळ तिथल्या लोकांना जाब विचारला, जे अधिकारी वर्ग होते आणि तिथे स्वतः हातात त्यांनी एक काठी घेऊन तिथल्या जो कॉम्प्युटर्स होते किंवा जी काही काचा वगैरे होत्या तिथले त्याच्यावर त्यांनी खळखटाक केलं आणि त्यानंतर आणखी तणावाचं वातावरण निर्माण झालं यामध्ये। आणि आत्ताची घटना अशी आहे की पालकमंत्री स्वतः जे रवींद्र चव्हाण आहेत ते आता इथे उपस्थित होतात काही वेळामध्ये आणि मी आता राजकोट किल्ल्यावरच आहे। राजकोट किल्ल्यावर पत्रकारांना सुद्धा बंदी देणं, फक्त गेटवर त्यांना तिथे नेण्यात येत आहे, परंतु आतमध्ये जिथे महाराजांचा पुतळा होता तिथेपर्यंत आता कुठलीही म्हणजे कोणालाच परमिशन देण्यात येत नाहीये। आत्ताच्या घटनेत जवळपास अर्धा तासात पालकमंत्री रवींद्र चव्हाण इथे येण्याची शक्यता आहे। चिपी एअरपोर्टवरून त्यांचं इथे इकडे मालवणमध्ये यायला प्रयाण झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांचा दौरा होता कोकणात आता जो महामार्गासंदर्भात, त्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झालेत की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्या इथे मालवणात येणं आवश्यक होतं अशी आता चर्चा आहे। निश्चित रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।